दौंड मधल्या यवतमध्ये घटना होती 27 जुलैची. 27 जुलै रोजी महापुरुषाची विटंबना केल्याची या यवतमध्ये धक्कादायक प्रकार घडला आणि त्याच्यामुळं संपूर्ण दौंड तालुक्यामध्ये एक तणावाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं. परंतु दौंडच्या काही स्थानिक ग्रामस्थांच्या माध्यमातून आणि पोलिसांच्या मदतीने देखील त्या तणावाला त्या ठिकाणी रोखण्याचं बऱ्याचपैकी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रयत्न केला गेला होता. परंतु हे संपूर्ण प्रकरण गरम असतानाच त्या ठिकाणी काल 1 ऑगस्ट रोजी त्या ठिकाणी एक आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती. पण तत्पूर्वी सांगायचं झालं तर 31 जुलै रोजी या ठिकाणी काही राजकीय यवतमध्ये राजकीय सभा झाल्या आणि त्याच्यानंतर कुठेतरी हे वातावरण तणावाचं या ठिकाणी निर्माण झाल्याचं या ठिकाणी स्थानिकांकडून बोललं जाते. परंतु ही संपूर्ण वातावरण गरम असताना देखील आज काल 1 ऑगस्ट रोजी या ठिकाणी आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली आणि आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर पाहता पाहता या संपूर्ण यवतमध्ये एक तणावाचं वातावरण निर्माण झालं आणि त्याचं रूपांतर आज आपण पाहू शकतो. संपूर्ण हे यवत परिसर असेल, ह्या यवत परिसरातील संपूर्ण दुकाने आज बंद झाली. 31 जुलै रोजी देखील ह्या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण यवत परिसरातील असतील किंवा संपूर्ण दौंड तालुक्यातील असतील दुकानं या ठिकाणी बंदची हाक या ठिकाणी देण्यात आली होती. 31 जुलै रोजी देखील बंद हा कडकडीत पाळण्यात आला होता. परंतु 1 ऑगस्ट रोजीची पोस्ट या ठिकाणी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाली. त्याच्यानंतर हे पुन्हा वातावरण चिघळलं आणि पुन्हा एकदा यवत हे पेटलेलं कुठेतरी पाहायला मिळालं. या ठिकाणी यवतच्या या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी जाळपोळ झाला, बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात देखील नुकसान झालं. परंतु संपूर्ण तणावाचं वातावरण या ठिकाणी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना देखील मोठी या ठिकाणी कसरत करावी लागली. या ठिकाणी आपण जर पाहिलं ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये 2 आरोपींना पोलीस प्रशासनाला आरोपींना अटक करण्यामध्ये पोलीस प्रशासनाला देखील मोठ्या प्रमाणात यश आले. परंतु आज 2 ऑगस्ट रोजी आपण जर पाहिलं तर हे संपूर्ण यवत परिसर आज असं संपूर्ण हे बंद अवस्थेत आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पोलीस प्रशासनाकडून देखील या ठिकाणी जमावबंदीचे देखील आदेश या ठिकाणी लागू केल्याची आपल्याला प्राथमिक स्वरूपात माहिती मिळते. 5 पेक्षा अधिक लोक एकत्र आले तर या ठिकाणी त्यांचे गुन्हे दाखल केले जाणार असं देखील पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी आव्हान केलं गेलेलं आहे. परंतु हा बंद 48 हे या ठिकाणी जो आहे जमावबंदीचा जो कलम आहे तो 48 तासापर्यंत या ठिकाणी लागू असल्याचं पोलीस प्रशासनाकडून आपल्याला माहिती मिळते. परंतु खर तर ही संपूर्ण घटना घडली नेमकी का घडली, कशासाठी घडली हे देखील आता अद्याप ह्या संपूर्ण प्रकरणाचा यवत पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी शोध सुरू आहे. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्याकडून देखील जे यवत परिसरातील जनतेला देखील शांततेचे या ठिकाणी आवाहन करण्यात आले. दौंडचे आमदार देखील राहुल कुल यांच्याकडून देखील या ठिकाणी संपूर्ण जनतेला शांततेचं आव्हान या ठिकाणी देखील त्यांच्याकडून देखील करण्यात आलेलं आहे. परंतु आता एरवी संपूर्ण हे जे यवत परिसर आहे, यवत असेल हे शांत संयमी असणारं गाव, परंतु ह्या झालेल्या घटनेमुळे अचानक ह्या संपूर्ण गावामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आणि ह्याचं रूपांतर एका दंगलीमध्ये कुठं झालं. परंतु ही संपूर्ण परिस्थिती यवत पोलिसांनी आटोक्यात आणून आता सध्या आपण परिस्थिती पाहू शकतो. बऱ्यापैकी शांत परिस्थिती आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. परंतु आता ही परिस्थिती अशीच उद्यापर्यंत अशीच राहणार असल्याची देखील आपल्याला पोलिसांकडून माहिती मिळते. मी टॉप न्यूज माहितीसाठी सुंदर कोसाळकर, दौंड, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.